नमस्कार विद्यार्थ्यांनो, पहा, जिची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अशी भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तुम्ही पेपरला सगळीकडे या ठिकाणी जाहिराती पाहिल्या असतील, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी असं म्हणणं होतं की बुवा आता महाराष्ट्रात जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे, काहीतरी पावसाळी हिवाळी जे पाहतो आपण की आता होणारं हिवाळी अधिवेशन आहे, काहीतरी असं विद्यार्थी चर्चा करत असतात आणि त्यांना काय माहिती कसं पुढे भरती लांबवावी असं वाटत असतंय। परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही आता दिवाळीच्या सुट्ट्या भरपूर काही खाल्लेल्या आहेत। बऱ्याचशा जणांच्या डोक्यामध्ये मानसिकता अशी असते की बाबा भरती अजून पुढे जाते की काय। एक लक्षात ठेवा, भरतीचा प्रोग्राम डिक्लेअर झालेला आहे। आज केव्हाही संध्याकाळी जसं आज आपण पाहतो की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत संकेतस्थळावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये भरतीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे। म्हणून ही होणारी जी आहे नवीन 2025-26ची पोलीस भरती जी आहे, तिच्यासाठी 15,000 प्लस जागेसाठी ह्या जाहिराती आलेल्या आहेत। पहा, काल परवापासून आपण पाहिलं असेल की प्रत्येक जिल्ह्याचं स्टेटमेंट या ठिकाणी तिथल्या एसपींनी टाकलेलं की आमच्याकडे व्हॅकन्सी किती आहेत व आम्हाला किती जागा भरायच्यात। कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी सगळे आलेले आहेत। जवळपास 20-25 जिल्ह्याच्या असणाऱ्या नोटिफिकेशन आपण ऑनलाईनला पाहिलेले आहेत। तर मला विद्यार्थ्याला हेच सांगायचं आहे की तुम्ही जे जसं आपण म्हणतो की आता भरती आली, मी प्लॅनिंग कसं करू, हे पहा, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे। आता पहा, परीक्षा जवळ आली म्हणजे घाबरून जाण्यात काहीच हे नाही आहे। उगीच काहीतरी बर्डन घ्यायचं, टेन्शन घ्यायचं हे डोक्यातून काढा। व्यवस्थित या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करायचं। तुमच्याकडं जो कालखंड आहे, भरती निघले म्हणजे या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटतं की लगेच आता ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाली की झाली भरती, असं नाही आहे। भरती निघल्यापासून तर पूर्ण तुमचा पेपर प्रोसेस होईपर्यंत वेगवेगळ्या तुम्ही जिल्ह्याच्या ॲप्लिकेशननुसार जर विचार केला तर भरपूर असा असणारा तुमच्याकडे, भरपूर यासाठी म्हणतोय, या महिन्यात जरी जाहिरात तुमची आली तरी तुम्हाला तब्बल 3 ते 4 महिन्याचा, 4 महिने तर सरासरी सगळाच या ठिकाणी वेळ मिळतो। पहा, या 4 महिन्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करा। ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी नोव्हेंबर जरी या ठिकाणी पूर्ण महिना पकडला तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहात, तो जिल्हा नेमका कोणता आहे आपल्याला माहिती आहे। मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, अशा ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळत असतो भरतीसाठी। परंतु आपण जर छोटासा, ज्याची या ठिकाणी संख्या कमी आहे, जागा कमी आहे, असा जर जिल्हा निवडला तर तिथली प्रोसेस लवकर, तरी पण 4 महिन्याचा 3 महिन्याचा तिथे कालखंड लागत असतो। म्हणून आपल्याकडे जो टायमिंग आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, साधारणतः फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्याचे पेपर होणार आहेत। म्हणून तुम्ही हे व्यवस्थित असणारं जे आहे 4 महिन्याचं प्लॅनिंग व्यवस्थित जरी केलं तरी तुम्ही 100% येणाऱ्या भरतीमध्ये प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो। हे पहा, आपण विचार काय करत असतो, भरती जाहिरात निघाल्यापासून आपला पेपर कधी होईल, ग्राउंड कधी होईल, आपण याचा विचार करत असतो। परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही याच्या पाठीमागे देखील या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे, मेहनत केलेली आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे, तो सुद्धा याच्यातच ॲड होत असतो। पण जाहिरात निघाल्याच्या नंतर आपल्या पाठीमागचा आपण विसरून जात असतो। म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला तयारी सुरुवातीपासून नाही करायची। तुमची ऑलरेडी या ठिकाणी 80% तयारी झालेली आहे, तुम्हाला 20% तयारी करायची। या 20%च्या तयारीला तुम्हाला या ठिकाणी वेळ द्यायचा, हे प्लॅनिंग व्यवस्थित करायचं। परंतु हे 80%पेक्षा 20% फार बर्डन आणि टेन्शन घेणारे असतात। म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मला हेच सांगायचं आहे की जे कोणी घरी असतील, जे कोणी अजून या ठिकाणी दिवाळीच्या असणारा चिवडा, लाडू वगैरे खाण्यात दंग असतील, यांनी थोडंसं ते बाजूला ठेवावं आणि आपला भरतीचा जो महामेळावा जो आहे तो सुरू झालेला आहे। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अकॅडमीमध्ये हजर व्हावं आणि आता कुठल्याही पद्धतीची, अगदी रविवारची देखील सुट्टी न मारता फुल टाईम प्रत्येकाने तयारी करावी आणि आपल्या जीवनामध्ये यश कसं संपादन होईल, पुढची दिवाळी आपण यशाची दिवाळी कशी साजरी करू, हे डोक्यात ठेवून प्रत्येकाने येणाऱ्या भरतीला सामोरं जावं। ओके, धन्यवाद।